विदर्भात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना कूलरचा गारवा सुखावह वाटतो खरा, पण तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित नसलेला कूलर घरातील यमदूत ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात चंद्रपूरसह परिसरात कूलरच्या शॉकने निष्पाप बालकांसह गृहिणींचे बळी गेल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती गंभीर असून महावितरणने नागरिकांना कूलर वापरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. चंद्रपूर आणि लगतच्या परिसरात कूलरमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी या गृहिणी आणि लहान मुलांचे जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. घरच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणी अनेकदा कूलरमध्ये पाणी भरताना किंवा ओल्या हाताने स्विच हाताळताना दुर्लक्ष करतात, तर घराच्या कोपऱ्यात खेळणारी लहान मुले कूलरच्या लोखंडी जाळीला स्पर्श करतात. अलीकडेच शहराच्या विविध भागांत कूलरच्या धक्क्याने झालेल्या अपघातांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. महावितरणच्या तांत्रिक विभागाच्या माहितीनुसार कूलरमध्ये दोष असल्यास आणि घराचे अर्थिंग नसल्यास कूलरच्या पूर्ण लोखंडी बॉडीमध्ये वीज प्रवाह उतरतो. स्पर्श करताच व्यक्तीला प्राणघातक शॉक बसतो. कूलर सुरू करण्यापूर्वी अर्थिंगची अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्यावी. केवळ ISI मार्क असलेलेच कूलर खरेदी करावेत, कारण निकृष्ट दर्जाच्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्किटचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी स्विच बंद करून प्लग सॉकेटमधून बाहेर काढावा. ओल्या हातांनी कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श करणे टाळावे. लहान मुलांना कूलरपासून दूर ठेवावे आणि कूलरला नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटवरच जोडावे. ओल्या हातांनी कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श करणे टाळावे. विद्युत सुरक्षिततेचे काही सुवर्ण नियम पाळणे गरजेचे आहे, ज्यात कूलरला नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटवरच जोडणे, एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे न लावणे. दुर्दैवाने जर कुणाला विजेचा धक्का लागलाच तर त्या व्यक्तीला थेट स्पर्श न करता कोरड्या लाकडी वस्तूच्या सहाय्याने कूलरपासून लांब करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.